आणि मटरूला पूर्ण इथे आम्ही सोडून दिलं आहे, कारण की प्रॉपर्टी बंद आहे, त्यामुळे तिला जे करायचं ते करू दे. सिटी खूप छान होती, म्हणजे घरचे पण एकदम खुश झाले की एकदम क्लीन सिटी आणि चांगले, म्हणजे असं वाटत नव्हतं की कुठे घाण आहे किंवा काय आहे. आपल्या इकडे जसं जेजुरीला केलं जातं सेम तशी गोष्ट इथे होते की फोटो म्हणजे असं फिट केला जातो, इथे आपला चेहरा फिट केला जातो. मटरू सेटल झाली गाडीच फुल, कुठेही घेऊन चला मला. तिला आता लदाखला ते मटरू लदाखला येशील का? अशी गडाची कामं केली तर गड चांगला मेंटेन राहतो. कळलं ना मी कशाबद्दल बोलतो? गुड मॉर्निंग मित्रांनो, आता मी जयपूरला आहे आणि सकाळचे 11 वाजलेत. आरामात 8 वाजता 9 वाजता उठलो आणि आपल्या नेहा मॅडमांनी आणि आपली वहिनी दोघांनी मिळून ब्लिंकिटवरून काहीतरी सामान मागवलं आणि त्याचा पूर्ण नाश्ता वगैरे आमचा इथेच झाला. एअरबीएनबी रूम आहे, रात्री तुम्हाला मी दाखवलीच, तर मी परत एकदा दाखवतो. जे की इथे स्विमिंग पूल आहे आणि इथे गाडी पार्क केली आपली, आणि ही पूर्ण प्रॉपर्टी जी आहे ती एअरबीएनबीवरून बुक केली आहे मी. आणि एअरबीएनबीमुळे कसं आहे, सगळीच्या सगळी आपल्याला प्रॉपर्टी वापरता येते. आता इथे 1, 2 आणि 3 बेडरूम आहेत आणि तिथे ते किचन आहे. ते किचनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मग आम्ही नाश्ता वगैरे इथेच केला. आणि नाश्ता केल्यानंतर आता मेहरानगड फोर्टला आम्ही चाललो आहे, जे की इथून एक 15 किलोमीटर आहे. 30 मिनिट्समध्ये आम्ही तिथे पोचू. आणि मग आज जरा जोधपूर एक्सप्लोअर करणार होता मी, आणि आजचा रात्रीचा स्टे पण इथेच आहे आमचा. त्यामुळे आरामाचा दिवस म्हणू शकतो आपण. स्वर्णिल फुल फॉर्ममध्ये. स्वर्णिल काय भारी दिसतो बघा, काय भारी दिसतो पोरगा. बुमरा फॅन स्वर्णिल बघा. आणि मटरूला पूर्ण इथे आम्ही सोडून दिलं आहे, कारण की प्रॉपर्टी बंद आहे, त्यामुळे तिला जे करायचं ते करू दे. मेहरानगड फोर्टला आलो आहे आम्ही आता. गाडी जस्ट पार्क केली मी, आणि आतमध्ये जायचं असेल तर फॅमिलीला आधी पाठवलं आहे पूर्ण, म्हणजे नेहा आणि मी थांबलो आहे फक्त मटरूसोबत, कारण की मटरूला सांभाळायचं आहे. आणि मग आता ते आल्यानंतर मग आम्ही जाऊ. तर हा फोर्ट आहे. ही ॲक्च्युली ना सिटी खूप छान होती, म्हणजे घरचे पण एकदम खुश झाले की एकदम क्लीन सिटी आणि चांगले, म्हणजे असं वाटत नव्हतं की कुठे घाण आहे किंवा काय आहे. सगळं मेंटेन छान केलं. आम्ही जेवढी बघितली ऑन द वे येताना तेवढी तरी सिटी आम्हाला छान वाटली. आता मेहरानगड फोर्टला आम्ही आतमध्ये व्हिजिट करू. इथे कसं काय आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवेन. हा जो मेहरानगड फोर्ट बघताय तुम्ही, हा आपल्या भारतामधला एक मोठा किल्ला म्हणून मानला जातो, आणि तो एक 400 फुटाच्या एका टेकडीवरती उभा आहे. खूप सुंदर वाटतो आहे आणि खूप चांगला मेंटेन आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की नक्की तो कसा आहे, पण आता तरी आमचं फर्स्ट इम्प्रेशन खूप चांगलं आहे. म्हणजे बघा ना, क्लिनिंग वगैरे आणि सगळं छान मेंटेन केलं आहे. जस्ट इथे आता काढलं हे गाजरचा हलवा एकदम भारी होता, आणि वडापाव खाल्ला इथे. की वडापाव कसा मिळतो, त्यांनी वडापाव बनवला इथे. मला कसा मिळतो बघूया जरा. खाल्ला मस्त, आणि यांना मॅगी बनवायला सांगितली. नेहा आणि मी उभं राहून कंटाळलो, मग काय करणार, मग आलो खायला. ते आता बाहेर येतील. बाहेर आल्यानंतर मग ते काय बघू, ते खातात की काय, आम्ही जाऊ आणि मग बघून घेऊ, आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर दाखवायचं सगळं. तर खूप छान वडापाव होता, सुप्रसिद्ध वडापाव, आणि चांगला होता, म्हणजे नॉट बॅड. आणि इकडे मॅगी सांगितली आहे, दोघांचा मान राखला आहे.
आपल्या इकडे जसं जेजुरीला केलं जातं सेम तशी गोष्ट इथे होते की फोटो म्हणजे असं फिट केला जातो. इथे आपला चेहरा फिट केला जातो. तर मगाशी फोनवर बोलत होते तर मला असं वाटतं माझ्या आईने हेच केलं आहे. 1100 रुपये काहीतरी झाले. हां इथे सेट आहे बघा याचा. अच्छा क्लिक विथ युअर कॅमेरा अँड मोबाईल वर आउटकट आहे बघा. इथे आउटकटवरती हां अच्छा इथे फेस लावायचं हे बघ नेहा फेस लावायचं. झाली टूर आता. नेहा आणि मी जस्ट आता बाहेर निघालो. बिचारे वाट बघत असतील आमची कारण की त्यांना दोन तास वगैरे लागले पण आम्ही फुल फास्टमध्ये सगळं कवर केलं फटाफट. तर तुम्हाला कसं आवडलं आहे नक्की कमेंट करा. खूप छान आहे. फक्त आज एक चुकी झाली की रविवार होता. रविवार असल्यामुळे थोडंसं गर्दी आम्हाला मिळाली. तर जर तुम्ही प्लॅन करताय तर सॅटर्डे संडे थोडंसं अवॉइड करणं ट्राय करा. कदाचित आता ख्रिसमसची सुट्टी आहे त्यामुळे सुद्धा इथे एवढी गर्दी असू शकते. गर्दीने काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ते तेवढं सुंदर आणि छान दिसणार आहे पण अवॉइड करा म्हणजे थोडं शांततेत बघायला अजून मजा येईल. अशी गडाची कामं केली तर गड चांगला मेंटेन राहतो. कळलं ना मी कशाबद्दल बोलतो. मनावर घेतलं तर होईल सगळं पण मनावर घेतलं पाहिजे. आता उमेद भवनला आलो आहे राजस्थान जोधपूरमध्ये मी. आणि आता इथे 5 वाजता बंद होणार आहे. तर गर्दी बघा इथे. आज संडे आहे तर सगळा गणितच बिघडला आहे. गर्दी त्याचीच आहे. गाडीत बसलोय. या मॅडमांचं काय चाललंय. हे मटरू मस्तपैकी बसून घेतलंय. हे सगळे वेट करतायत पप्पांचा आणि दादाचा. ॲक्च्युली आम्ही बघून आलो पण पप्पा मटरूबरोबर थोडा वेळ थांबले त्यामुळे त्यांचा एक गोष्ट राहिली विंटेज कारचं जे आपण पाहिलं आता. तर पप्पांना गाड्यांचा खूप शॉक येतो. ते गाडी बघायला गेले तोपर्यंत आम्ही बसलोय. मटरू सेटल झाली गाडीत फुल. कुठेही घेऊन चला मला. तिला आता लदाखला ते मटरू लदाखला येशील का.
कुठेही घेऊन जा, मी येईल. आणि ही खूप घाबरायची वहिनी आधी मटरूला, पण आता एकदम फुल फ्रेंडशिप झाली तिच्याशी. ती वा पहिले हात पण लावत नव्हते, आता ती आणि स्वर्णिल दोघंजण प्रो झालेत तिला हात लावायला किंवा घ्यायला. आता थांबलो इथे, गाडी लावली आहे. इथून 1 किलोमीटरवरती मार्केट आहे आणि पप्पा थांबलेत. तर ह्यो बाई आणि मटरू यांना न्यायचं नाही आहे कारण की तिथे गर्दी असणार आहे. तर इथे मस्त गाडीमध्ये चिल करतील. तर आम्ही निघतो आणि ही गँग रेडी झाली आहे, शॉपिंग गँग. आई काय भिवंडीला पण जाते तर इथं तिला आवडणारच आहे. बघूया कसं काय आहे ते. आधी मला भूक लागली आहे, समोसे खायचे. समोसे खाऊन झाल्यानंतर मग नंतर करणार. आपला पार्टनर सोबत असणार यात तिघी, आम्ही दोघं. टुकटुकमध्ये थांबलो आहे, आता ब्लॉकमध्ये घेऊ नको बोलू. आणि आम्ही आता टुकटुक घेतली आहे कारण की खूप गर्दी पण आहे आणि आईचे पाय दुखत आहेत. तर टुकटुक करू. दादा पुढे बसतो आणि हे सगळे सवारी हे करतायत. नाही हाय, आता तर बोलत होती नको घेऊ, मग काय आता हे करते बघितलं. आई तुझ्या समोर बोलते ती, काय बोलायचं तुला? पैसे देऊ नको, मी तुला सांगेल. मजबूत पाठवते, मी नसली तरी पण कर. नाही मी आलो आता समोसा खायला. बघू कसं देतात ते. समोसे तर टाकतात धनाधन भाई. एक नंबर आहे भाई, एक नंबर आहे. आणि हे जे आहे ना हे 60 रुपयाला आहे आणि एवढं भारी आहे. अजून एक वहिनी बघा